राधे राधे. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? आता थोडं ना हेल्थच्या बद्दल बोलायचा विचार करते मी. कारण काय होतं माहिती आहे, मी मध्ये मध्ये काही जेव्हा व्हिडिओज टाकले ते लोकांना खूप आवडले. त्यांचा म्हणजे व्हिडिओ आवडल्यापेक्षा मी जे सांगते ते केलं नाही त्यांना फायदा झालेला आहे. तर मी म्हटलं असे आणि काही व्हिडिओ मी पोस्ट करते की ज्याच्यामुळे ज्यांना कोणाला फायदा होईल त्यांना खरंच मला आनंद होईल जर का कोणाला ह्याचा फायदा झाला तर. कारण काय आहे माहिती आहे का, कसलं ना कसलं प्रत्येकालाच टेन्शन असतं, कसलं प्रेशर. कोणाला तब्येतीचं असतं, कोणाला नोकरीचं असतं, कोणाला मुलांचं असतं, कोणाला आणि कसलं असतं काय. ते म्हणतोच ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. तसंच आहे. तर मी छोटे छोटे उपाय सांगते आणि सगळ्यात महत्त्वाचा जो जास्त करून ना मला ज्याचा फायदा होतो ते का सांगते, कारण मी कॉन्फिडंटली सांगू शकते की हे करा मला बरं वाटलं. तर ना आपल्याला कधी असं खूप प्रेशर वाटलं ना, तुम्ही करतच असाल पण परत एकदा मी सांगते काही गोष्टी की ना, ह्या इथे ना हा जो असतो ना, हा आपला हा 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 एकदम मेन बिंदू असतो तो. ह्याच्यातला जे आपली 7 चक्र असतात त्यातला हा पण अतिशय मोठा चांगला बिंदू असतो. आपल्याला प्रेशर, डोकेदुखी असं काही झालं तरी ह्याच्यामुळे बरं वाटतं. दुसरा म्हणजे तुम्ही एकदा करून बघा असं, खूप बरं वाटतं. डोक्याला वगैरे ज्यांना डोकेदुखी किंवा डोकं जड वाटतं वगैरे असं ज्यांना त्रास असेल ना, त्यांनी तर हे जरूर करावं. अगदी म्हणजे माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी ना खूप छान वाटतं. एक 10-12 वेळा करायला लागतं, कारण ह्याला काय पैसे नाही लागत. नाहीतर आजकाल काय होतं माहिती, डोकं दुखलं घ्या गोळी, आमकं झालं अंगदुखी घ्या गोळी. म्हणून ना मी काही गोष्टी, गोळी जेव्हा अति दुखलं तर घ्यायला लागते किंवा ह्याचा त्रास कमी होण्यासाठी सध्या तरी गोळीच्या बरोबर काही गोष्टी मी तुम्हाला करायला सांगते. त्या नक्की करा. तुम्हाला त्याचा झाला तर फायदा होईल, तोटा होणार नाही. मी परत सांगते, कारण मला फार फायदा होतो. आता हे अनेकांना ना इथे डोळ्याला पिशव्या असतात, माझ्या पण होत्या, आता बऱ्याच कमी झाल्या आहेत. तर हे अशी हलक्या हाताने ना असा व्यायाम करा, म्हणजे इकडच्या नसा ना चांगल्या होतात आणि आपल्या एकूणच डोळ्याचे सगळेच प्रॉब्लेम नाहीसे होतात. हे रेग्युलर करा, खरंच कमी आहे. माझं इथे खूप झालेलं आहे असं मोठं. तर मी हल्ली सकाळी सगळे हेच व्यायाम वगैरे करते, ओम म्हणते. मन जर का चंचल असेल तर ओमसारखं दुसरं हे नाही काय म्हणतात ते करणार नाही. आपल्या डोळ्यासमोर ओम आणून जर का तुम्ही दीर्घसा ओम केला ना, तर आपल्याला इतकं छान वाटतं. ते खूप म्हणजे रिलॅक्स होतं सकाळी सकाळी. दुसरं म्हणजे आता मी हे सांगितलं हे करत जा, कळलं की नाही. आणि कानाचे मी सांगितलेच आहेत, कानाचे हे जर का तुम्ही रोज केलेत तर तुम्हाला नक्की त्याने फायदा होतो. डोळ्याचा मी सांगितला. आता मी तुम्हाला सांगते, काही काहींना किडनी इन्फेक्शन असतं, काय काय डॉक्टर सांगतात मी हे घ्या ते घ्या औषधं घ्या. त्याच्याबरोबर हा जो मधला, हा मधला भाग आहे ना, हा असा गोल प्रेस करा, किडनीसाठी अत्यंत चांगला. आता ह्याने किडनी पोटात असते, ह्याने काय होतं, इथे त्याचे नसा जुळलेल्या असतात. ज्या वेळेला आपण रोज एक 2-4 मिनटं हे करतो त्यावेळेला त्या ॲक्टिव्ह होतात आणि किडनीतलं जे काही प्रॉब्लेम असतं तो दूर व्हायला ह्याची अगदी मदत होते. हे बघा, हा किडनीचा पॉईंट आहे. दुसरा म्हणजे थांबा, मी थोडं काय झालं आहे, तुम्हाला हे सांगितलं, हा कानाचा आहे आणि हा डोळ्याचा आहे. हा तर रेग्युलर करतच जा तुम्ही, कळलं की नाही. दुसरा म्हणजे किडनी आणि लिव्हर ह्या 2 गोष्टी असतात. आणि तुम्हाला एक अगदी म्हणजे हे करताना तुम्ही बघा, तुमचं जर ह्यातले अवयव खराब असतील ना, का किडनी खराब असेल किंवा, तर ना आपल्याला इथे दुखतं. त्याच्यावरनं तुमचा पण विश्वास असेल खरंच हे बरोबर आहे. ॲक्युप्रेशर तुम्ही ते काय औषधं चालू असतील ती घ्याच. मी बिलकुल म्हणणार नाही की तुम्ही हे घेऊ नका. तिसरं म्हणजे बी पीसाठी. बी पीसाठी 2-3 पॉईंट असतात. तुम्ही त्यातले जे, हे बघा आता मला बी पी आहे ना, तर हे बघा मला इथे दुखतं करते तेव्हा. पण मी म्हटलं तुम्हाला दाखवायचं काही पॉईंट मी लिहून पण आणले त्याचं, कारण सगळे लक्षात राहत नाही. मग अरे हा राहिला. तुमचे खांदेदुखी आजकाल
खांदेदुखी खूप होते लोकांना. वजन वगैरे उचलायला त्रास होतो. हे बघा हे आणि जे खांदे, डोळे किंवा असं असेल ना ते दोन्ही हाताला करा हां. म्हणजे दुखतं बघा. तुम्ही बघा बरोबर जर का तुमचा तो हे असेल ना, तर तुम्हाला दुखणारच. आता इथे बघा हं, हे मानदुखी आहे. बऱ्याच जणांना असते. इथे प्रेस करायचं. हे बघा, मी मुद्दामून पॉइंट्स का केलेत लिहिलं पण आहे. हे बघा, ही मानदुखीसाठी आहे. रोज करायचं. टी-व्ही बघताना करा, गप्पा मारताना करा, झोपल्या-झोपल्या करा. हे ॲक्युप्रेशरचं एक बरं आहे. हे परत खांदे, शोल्डर कळलं? आणि हे जे आहे ना, हे बॅक पेन. तुम्ही करून बघा खूप फरक पडतो. एक आणि हे कसं आहे ह्याला काय पैसे द्यायला लागत नसल्यामुळे आणि घरच्या घरी करत असल्यामुळे थोडा वेळ लागतो हे व्हायला. पण होतं तरी आणखीन हे बघा हे जे ना हां, हा बघा हा आपलं जे ब्रेन फटीग असतो ना कधी-कधी डोक्याला असं त्यामुळे हे दोन्ही पॉइंट दाबा खूप फरक पडतो. मला अनुभव आहे याचा. जेव्हा आपल्याला अगदी प्रेशर येतं त्यावेळेला हे पॉइंट दाबा. आणि अशा छोट्या-छोट्या गोष्टी असतात, ज्या आजकाल जास्त महत्त्वाच्या वाटतात. कारण ना, डॉक्टरकडे तर जायलाच लागतं अति झालं. मी असं म्हणजे डॉक्टरच्या औषधाबरोबर हे केलं तर लवकर तुम्हाला आराम मिळतो. हे लक्षात घ्या. हे हे दोन्ही खूप फरक पडतो. तर हे मी आता उद्या तुम्हाला आणि दुसरं सांगणार आहे. त्या मी आता बघते काय-काय आहे का अजून काही राहिलंय का? मेन तर तुम्हाला सांगितलं. हां, हा एक पॉइंट तेच मला आठवत होता, पण मला हे होत नव्हतं. हा थायरॉईडचा पॉइंट आहे. बसल्या-बसल्या करा. थायरॉईडच्या ह्यानी बसल्या-बसल्या केल्याने सुद्धा तुम्हाला फायदा होईल. तर हे नक्की करून बघा. माझी खात्री आहे एक 15-20 दिवस आणि मला ना जे रेग्युलर करतात ना आणि त्यांना पण जेव्हा ज्यांना खात्री पटेल की नाही याने अपाय नाही आहे. झाला तर उपाय नाही तर काही नाही होणार. पण काही नाही होणार तर माझ्यासारख्या 70-71 वर्षाच्या बाईला जर उपाय होतो, तर तुम्ही लोकांनी केलं तर तुम्हाला नक्की फायदा होईल यानी. तर नक्की करा. ज्यांना कुणाला काही प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला सगळ्यांना हे करा आणि लवकरात लवकर बरे व्हा. ऑल द बेस्ट. स्वामी समर्थ.